नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच सागर कारंडे यांनी बिग बॉस मराठी सीझन 6 या घरातून एक्झिट घेतली आहे. तर चला आज त्यांचा आपण प्रवास जाणून घेऊया की कसा होता त्यांचा प्रवास. सगळ्यात पहिले दादा कसे आहात? आहे ना, बरं मस्त आहे. एकदम एकदम मस्त. बाकी कसा होता इतक्या दिवसांचा प्रवास? अमेझिंग अमेझिंग. अमेझिंग, बस एवढंच बोलू. अमेझिंग अमेझिंग. कमाल. आणि जसं की तुम्ही इतके दिवस घरात होतात, तर जेव्हा सगळ्यात पहिलं तन्वीने ऍज अ सिनियर ऍक्टर जेव्हा तुमच्या बोलतो ना प्रोफेशन वरती एक बोलली होती की तू तुझ्या प्रोफेशन नुसार नुसतं वागतोस तसं, तर त्यावरती तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही किती झालं तरी दादा सिनियर आहात तन्वीपेक्षा. हो, मी आहे सिनियर, पण बिग बॉस एक अशी जागा आहे की जिथे सगळे समान आहे. येस. तुम्ही एकदा बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर तुम्ही बाहेर काय केलंय ते नाही बघितलं जाणार आहे. तुम्ही आतमध्ये काय करताय ते बघितलं जाणार आहे. आणि तन्वी जे बोलली, ऑफकोर्स ते माझ्या प्रोफेशनचा भाग होता. येस, कारण तुम्ही किती झालं तर सिनियर आहात तिच्यापेक्षा. येस. आहे, पण ठीक आहे. म्हणजे तेव्हा राग आलाच मला, नक्कीच आला. कारण तिकडेचा नियमच आहे की तुम्ही बाहेरच्या गोष्टी बोलायच्या नसतात, तिकडे बोलू शकत नाही. हा नियमच आहे तिकडचा, आणि तोच नियम भंग झाला त्यावेळी. आणि मला आला त्यावेळी राग. मी माझ्या पद्धतीने रिएक्ट झालो आणि जे तिला सांगायचं होतं ते सांगितलं. आणि प्रभू आणि तुमचं एक बोलतो ना वेगळं नातं होतं, एक लहान बाळासारखं तुम्ही त्याला सांभाळत होतात. भले तुमच्यात वाद होत होते, पण त्याचं एक बोलतो प्रेमळ नव्हतं, तितकंच भांडायचं सुद्धा तितकंच. त्याबद्दल काय सांगायचं? प्रभू म्हणजे माझा लाडका होताच. डे वन पासून माझा भयंकर लाडका होता. मी बाहेर प्रभू त्या घरात येण्याच्या आधीपासून मी त्याचा फॅन आहे. त्याचं पेज मी फॉलो करायचो आणि मला तो आवडायचा. असं व्हायचं की यार किती गोड मुलगा आहे, किती छान आहे. आणि तुला बिग बॉसच्या घरात बघून मी अजूनच खुश झालो. अरे यार, म्हटलं इकडे पण आला तू. हा, एक चांगलं बॉन्ड झाला होता. मला तो मलाच नाही, मी तर म्हणतो की पूर्ण घराला तो आवडायचा. आणि खूपदा असं झालंय की प्रभू जाऊ नये असं सगळ्यांनाच वाटलं. प्रभू जाऊ नये घरातून असं सगळ्यांनाच वाटलं. मी कधीच प्रभूला नॉमिनेट केलं नाही, त्याने मला कधीच केलं नाही. फक्त शेवटी त्याने केलं मला नॉमिनेट, कारण ऑप्शनच नाही ना. कधीतरी ती वेळ येणारच आहे की एकमेकांना नॉमिनेट करावंच लागणार आहे, हे माहिती होतं. पण जेवढं शक्य होतं तेवढं वाचवायचं, तो त्याला वाचवण्याचा खरंच सगळ्यांनीच प्रयत्न केला, सगळ्यांनीच. मुलगाही खूप गोड होता. येस. आणि इव्हन एका टास्क मध्ये असं दिसलं गेलं होतं की अनुश्रीने सुद्धा तुम्हाला एका टास्क मध्ये बोलताना असं टार्गेट केलं होतं, पण ते सुद्धा तुम्ही एक नमतेने सांभाळून घेतलं. तिची जी बाजू होती किंवा तुमची बाजू होती ती एक नमतेने सांभाळून घेतले होते. हा, मग सिनियरिटीचा उपयोग काय? येस. तिकडे सिनियरिटी म्हणजे तेच ना की यार, नाही तिला नाही कळत आहे, पण आपणच समजून घेऊया. आपणच एका चांगल्या पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करूया. याला सिनियर म्हणतात. कारण तो अनुभव आम्ही घेतलेला आहे, तेवढे मॅच्युअर आम्ही आहोत. मी आरबी मॅच्युअर माणसं, दीपालीताई असे होती माणसं. त्यातल्या त्यात त्यांचं वय खूप माझ्या डबल आहे. मी तिच्या, ही 21 वर्षाची आहे, मी 46 इयर्स आहे. तर अनुश्री तर मी फार मोठी नाही, 25 वर्षाची आहे काहीतरी ती. मी तिच्यापेक्षा पण डबलच आहे मी. म्हणजे तिचं जेवढं वय नाही तेवढं त्याच्यात जास्त माझं करिअर झालंय. त्या क्षेत्रात तेवढे मी दिवस घालवले. तर अशा वेळी सिनियरिटी कामी येते. आपला जो अनुभव आहे, आपली जी मॅच्युरिटी आहे ती त्यावेळी कामी येते. नाही, खरंच खूप छान. इव्हन जेव्हा सुरुवातीला तुमचा गेम होता, भाऊच्या धक्क्यावरती तुमच्या त्या गेमची चर्चा पण झाली होती की सागर दादा हे खूप उत्तम खेळतात, एक सांभाळून घेणं. तर हा काय तुमचा असा वेगळा गेम प्लॅन होता की असं ठरवून आलं की नाही त्या ह्याच्याने खेळायचं, त्या स्ट्रॅटेजी? नाही, मी अगं काही ठरवून वगैरे की अशा पद्धतीने आपण खेळूया, नाही. मला फेअर खेळायला खूप आवडतं. मी पहिल्यापासून आतापर्यंत मी कुठलाही टास्क असो मी फेअरच खेळलोय. आणि मी जेव्हा संचालक होतो, जेव्हा निर्णय संचालकाच्या हातात असायचा, तेव्हाही मी बायस नव्हतो. मी कधीच चुकीचे निर्णय नाही दिलेत की ही टीम बरोबर खेळली आहे पण
आपण निर्णय ह्यांच्या बाजूने देऊया असं मी कधीच केलं. जे जिंकले त्यांना खरंच विजेता म्हणून घोषित केलं. घोषित केलंय. इव्हन जेव्हा तुमच्याकडे कॅप्टन्सीचा हक्क होता तेव्हा पण म्हणजे एक तुम्ही टीम म्हणून खेळलात हे सगळ्यांनी माहितलं होतं. आपली टीम हो. असं तुम्ही मानून चाललेला त्या नमतेने तुम्ही गेम खेळला. तेव्हा सुद्धा तुम्हाला म्हणजे असं एक बोलतो टार्गेट केलं गेलं होतं की नाही सागरदादाने हे केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. त्याबद्दल म्हणजे असं हा, तुम्हाला असू काय दे मत ना, आहे तुमचं? नाही म्हणजे ते खूपच स्पोर्टिंगली घेतो मी. हो. कारण एखादा समोरचा माणूस जर माझ्याबद्दल काहीतरी बोलतोय किंवा सागरने असं खेळायला पाहिजे, सागरने असं वागायला वागायला पाहिजे, पाहिजे असं तर त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी असेलच ना. उगाच कशाला एखादा माणूस काही चुकीचे सल्ले का देईल. तर तेही स्पोर्टिंगली घेतलो. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या नक्कीच घेतल्या मी. आणि ज्या नव्हत्या घ्यायच्या त्या नाही घेतल्या. इव्हन तुम्हाला असं सगळ्यात कोणाचा गेम सगळ्यात जास्त आवडायचा? एवढे दिवस तुम्ही घरात होता, सगळ्यात जास्त गेम तुम्हाला कोणाचा आवडायचा? मला विशाल आणि तन्वीचं गेम का असं म्हणजे असं वेगळं? नाही, त्यांची जिद्दच बघून मला खूप भारी वाटायचं. बरोबर. त्यांची जिद्द बघून मला असं भारी वाटायचं. अरे काय डेडिकेशन आहे त्यांचं खेळण्याच्या बाबतीत. तन्वी म्हणजे मला विनर व्हायचंच आहे या हेतूने जिद्दीने खेळणं, खेळते. ही जिद्द असणंच एवढं हे आहे, मोठी गोष्ट आहे. आणि विशाल तर अग्रेसिव्ह आहे, सगळं आहे, पण तो पण प्रत्येक गोष्ट जिद्दीने करायचा Right. आणि ओपनली करायचा. जे आहे त्याला वैर घ्यायचा तो ओपनली सांगायचा की हो मला तुला हरवायचं आहे. That's it. That's it. हा. आणि विशालच्या गेम बद्दल मग तुम्ही काय सांगाल की असं म्हणजे कधी काय वाटलं का वेगळं की बाबा हा एक मुलगा की हाच एक विनर होऊ शकतो किंवा कोण विनर होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? विनर नाही ग मी, कारण आता मी घरात असताना, आता घराच्या बाहेर असताना जे रिझल्ट लागलेले आहेत ते अपेक्षेच्या पलीकडेचे रिझल्ट आहेत. त्यामुळे आता लोकांच्या मनात काय येईल, कोणाला वोट करतील, कोणाला जिंकवतील, खरंच नाही सांगता प्रेडिक्ट करतायत, नाहीच सांगतायत. लाईक असं. आणि इव्हन टॉप 5 ला कोण जाईल असं तुम्हाला वाटतं? टॉप 1 मध्ये ऑफकोर्स विशाल आहे, तन्वी आहे, अनुश्री आहे, आरबी आहे आणि रेवा. यांच्यापैकी नाही, खरंच खूप छान वाटलं दादा. आता ह्याच्या पुढे बिग बॉसच्या नंतर म्हणजे आम्हाला तुम्ही कोणत्या असं नवीन या शो मध्ये बघायला मिळणार किंवा नवीन प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार? नक्कीच मी आता लवकरात लवकर एक नवीन नाटक मी लोकांसमोर घेऊन येईनच. आणि माझी इच्छा आहे की मला एक सिरियल करायची, डेली सोप करायची. मी Daily कधीच soap केलं नाही करायची. आयुष्यात, डेली सोप नाही केले मी कधीच, पण मला तो अनुभव घ्यायचा आहे. ऑल द बेस्ट त्यासाठी आणि थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा. थँक्यू सो मच. पुन्हा आपण भेटूच. नक्की. थँक्यू सो मच.